रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। श्रेयस, श्रेयस, ए तू तिकडे काय करतेस? ये आत. ये ना आत ये. अरे कोणी नाही तिथे. मला बरं वाटत नाहीये की नाही. तू यायला हवं ना इथे. ये पटकन प्लीज. हो बरोबर आहे बरोबर आहे. मी आलो. तुम्ही कुठे चाललाय? श्रेयस कुठे चालला? कुठे चाललाय तुम्ही? एक मिनिट, तुम्ही एवढा इश्यू का करताय? काय झालं? प्रॉब्लेम काय? मी इथेच चाललोय. दारात आराध्या उभी आहे, मी तिथे चाललोय. अरे नाही रे, कोणी नाहीये श्रेयस. ऐक ना जरा. अरे तू येणार आहेस की नाही की मी जाऊ? तू आता गंमत करतेस ना माझ्याशी? थांब बघतो तुला. थांब बघतो तुला. ती नाहीये तिथे. श्रेयस ऐक. ताई आराम कर. असं काय करता? तिकडे उभी आहे तू. तुम्ही मला जाऊ का देत नाही आराध्या जवळ? अरे मला जाऊ दे. अरे मला जाऊ दे. नाहीये ती तिथे. ती झोपलीये रूम मध्ये. बघ गेली ना ती. नाही ती रूम मध्ये. असं का करतो? मला जायचंय. मी चाललोय तिकडे. आराध्या श्रेयस थांब. श्रेयस तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे मॅडम, पण हा व्यवहार आहे. हो आम्ही प्रॉफिट कमवलं, पण तशी भक्कम साथही तुम्हाला दिली. त्यामुळे श्रेयस सर आले नाही असं होऊच शकत नाही. श्रेयस सर नसतील तर आम्ही ह्या प्रोजेक्ट मधला आमचा पैसा काढून घेऊ आणि हे फायनल आहे. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? पोटलीस अहो. मॅडम श्रेयस सर तर इथेच आहेत. मी कुठे होतो? मी तर इथेच होतो. आणि तुम्ही उभे का आहात? बसा ना प्लीज. अहो किती दिवसांनी भेटताय? कधी सुरू करायचंय काम? मम्मानी सांगितलं मला प्रोजेक्ट सुरू करायचा आहे ना. एक्झॅक्टली. अरे तेच सांगतोय आम्ही. झालं? हे बघा आता श्रेयसची तुमची भेट पण झाली. या प्रोजेक्टवर आपण 4 एक दिवसांनी भेटून बोलूया. ऍक्च्युली आय हॅव अ प्रेसिंग फॅमिली इश्यू. त्या संदर्भात आम्हा सगळ्यांना डिस्कस करायचा आहे. तो कुड यू प्लीज एक्सक्यूज अस टुडे? हा आपण भेटूया लवकरच. अगं तू तिकडे काय करतेस? अगं वरती काय करतेस? खाली आहे. श्रेयस अगं पण ते ओके ओके. आलो वर. झालं मनासारखं झालं? खुश? आधी तू इथे माझ्या बरोबर खाली बस. इथे? हो बस पटकन चल. बसलो खाली. आता काय करायचंय? मी काय म्हणतोय, आपण आपल्या रूम मध्ये जाऊन हे सगळं करूया ना. त्यांना खूप विचित्र वाटेल. नाही मला इथेच तुझ्याशी गप्पा मारायचंय. बोल बरं तू माझ्याशी. मग मला तर तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. काल काय झालं माहितीये? मी तुला सगळीकडे शोधलं, तू आलीच नाहीस. पण तू दिसली होतीस मला. मी खूप वाट बघितली तुझी. बघितलं तुला. तू ते हातात असं काहीतरी घेऊन सगळ्यांना चहा देत होतीस. गरमागरम चाय म्हणून. मी बघितलं, पण मला नाही दिलास चहा. चहा प्यायचा आहे तुला? हे बघ. हे चहा आहे. हो तुझ्यासाठी केलाय. घे बरं पटकन. हा चहा आहे.
हो फी तर आधी. कसा झालाय? छान आहे. खरंच छान आहे. किती वेळा आहे श्रेयस तू. चहा नाहीये त्यात फसवलंय मी तुला. माहितीये मला. ए सावकाश सावकाश. खूप वेळा आहेस तू. ठीक आहे. अगं पाणी. ए कुठे चाललीस तू? आराध्या थांब. अशी मध्येच जाऊ नको तू. माझ्याशी बोलता बोलता निघून जाऊ नको. हे बा आराध्या, तू पळापळी करणार असशील तर मी पाणी उडवीन तुझ्या अंगावर. तू आता इकडे थांब आधी. तू नाही तर मी पाणी उडवेन तुझ्या अंगावर. तू माझ्याशी बोल. तू बोल आराध्या. मी खरंच पाणी उडवेन ना. श्रेयस प्लीज नको. मी उडवेन पाणी. मी मॅडम हा सगळा काय प्रकार आहे? म्हणून तुम्ही आमची भेट होऊ देत नव्हता? हो ना, तर वेळ लागलेला आहे. नो सॉरी मिस्टर पोतनेस, यू नो व्हॉट, वेळ वगैरे नाही लागलाय. ही इज अंडर ट्रीटमेंट, यू नो. तुम्हाला माहिती आहे काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालंय. इट्स अ ट्रॉमा, यू नो. ही जस्ट हॅझल्ड मेंटली थोडं. आय एम रिअली सॉरी. आता जे काही घडलं, रिअली सॉरी. लेट्स वाइंड अप द डे. आपण ऑफिसमध्ये भेटूया आणि या प्रोजेक्टवर आपण ना. सॉरी मॅडम, आम्हाला नाही वाटत आम्ही या प्रोजेक्ट मध्ये आता काम करतोय. मिस्टर पोतनेस, मिस्टर देशमुख, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. इतक्या वर्षांचे संबंध आहेत आपले. आणि मिस्टर देशमुख एक मिनिट ऐका तर. आमचं कसं थोपवणार आता मी हे वाद आहे? आय डोंट अंडरस्टँड. हे सगळं मोनिशाने तर केलं नसेल ना? रुसून गेली माझ्यावर. मी पाणी उडवलं म्हणून ती गेली. आता ती कधी येईल आता परत. शांत हो राज, शांत हो. आजी काय ग आजी, चाय प्यायला वाट बघते होय माझी? अगं तुझ्या चायची तर वाट बघतेच आहे, पण हे बी बघते कुठं हातपाय तोडून तर नाही ना आली, कुठं मारामारी तर करून नाही ना आली. अगं नाही ग आजी, असं उगाच कोणाला पण मारल बाई मी. बरं ते जाऊ दे, मला सांग तू जेवली होतीस ना नीट? आणि दवा पाणी वेळेवर घेतेस ना तू? रोज घ्यायचंय बरं का, विसरायचं नाही, आताच सांगते. अगं बाई जेवली बी आणि दवा बी घेतली वेळेवर. काळजी करशील ग माझी गुणाची बाय ती. बरं जा आता समद्यांसाठी चाय ठेव. हा समद्यांसाठी ठेव बघ. उठ ना लवकर, कर ना. अशी ऑर्डर सोडते बघतो का? चल चल उठ उठ. कशी आहे ग? हे बसा तुम्ही. बसलो खाली. मग मला तर तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. काल काय झालं माहितीये, मी तुला सगळीकडे शोधलं, तू आलीच नाहीस, पण तू दिसली होतीस मला. मॅडम हा सगळा काय प्रकार आहे? म्हणून तुम्ही आमची भेट होऊ देत नव्हता? हो ना, तर वेळ लागलेला आहे. शेवटी जे कळायचं होतं ते कळलंच सगळ्यांना. आता ते इन्व्हेस्टर काय डिसिजन घेणार आहे कुणाला माहिती. मला ना श्रेयची आता खरंच खूप काळजी वाटायला लागली. सगळे उपाय करून झाले, तर काय केलं म्हणजे तो बरा होईल ना तेच कळेना असं झालंय. आम्ही पण तोच विचार करतोय अरविंद. आम्हाला ना हा बोल. आता तू बोलायचं, माझ्यासोबत टेन्शन शेअर करायचं. आपण मैत्रिणी आहोत ना, आणि आता लवकरच आपण विहिणी पण होणार आहोत. हा तू ते लग्नाची डेट सांगणार होतीस ना मला, काय झालं?
तुला वेळ मिळाला नसेल ना? कंपनी अचानक संकटात आली, मग एकदम हल्ली असशील ना तू? मनीषा, म्हणजे आमचा संशय खरा ठरला तर तूच पाठवलंस ना त्यांना मुद्दाम? अगं मैत्रीण आहेस की कोण आहेस तू? आमची मैत्रीण आहेस म्हणून अनेक गोष्टी आम्ही तुझ्याबरोबर शेअर करतो, त्याचा असा फायदा उचलतेस? आणि तू काय केलंस ग? मी तुला माझ्या जीवाभावाची मैत्रीण समजून अक्षय आणि शनायाच्या लग्नासाठी डिपेंड राहिले होते, पण तू त्या दिशेने काही पावलंच उचलत नाहीये. मग माझ्या मुलीसाठी मी काहीतरी करणारच ना. अगं 1000 वेळा तुला सांगितलं ना आम्ही दिलेला शब्द मोडणार नाही. मग व्हाय डोंट यू ट्रस्ट मी? आणि हे तू जे काही करतेस ना ते तुला खूप महाग पडणार आहे. मी आतापर्यंत फक्त इन्व्हेस्टर पुरती मर्यादित राहिले, पण ही बातमी जर मी मीडियापर्यंत पोहोचवली ना तर तुझी कंपनी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल. हे बघ यश, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अक्षय आणि शनयाच्या लग्नाचं काय ते बघ, गोष्टी सोप्या होतील तुझ्यासाठी. यशोधरा काय झालं? काही नाही, डोंट वरी, आय विल मॅनेज. हे बघ यशोधरा, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. आणि प्रॅक्टिकली विचार केला ना तर श्रेयस लवकरात लवकर बरा होणार नाही. इन्व्हेस्टरने आपल्या घरात जो तमाशा पाहिलाय ना ते बघता येत्या काही दिवसात श्रेयस लवकरात लवकर बरा व्हायला हवा. नाही तर ज्या कॉन्ट्रॅक्टच्या भरोशावर आपल्या कंपनीचा डोलारा पुन्हा उभा राहणार आहे ना ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून कायमच निघून जाईल. अरविंद, अरविंद प्लीज प्लीज, आम्ही अशी हार मानत नाही, नेव्हर. काहीही झालं ना तरी आमचा श्रेयस बरा होणार, त्यासाठी वाटेल ते करायची आमची तयारी आहे आणि आम्ही करू. डोंट वरी, आमचा श्रेयस बरा होणार. येस. यशोधरा, कुठल्या भरोशावर बोलतेस ग? मला तर काहीच सुचत नाहीये, कुठलाच मार्ग दिसत नाहीये. दर तू आणि दे यांना पण. आजे घे, दे पोरांना. वय की बाजूला. बस घे पी. अगं खारीने आणली. ऐका, विसरलेस ना भाई, थांब जरा आणते. ए पोरांनो थांबा, खारी देते. खारी दे की समजेना. घ्या वडा खारी चहा बरोबर. आधी आजीला दे. हा दे, ये तू पण. नाही नाही, ही आराध्या असूच शकत नाही. ताईला सांगावं लागेल. माझा पिछा करत होता, माझा पिछा करत होता का? नाही नाही, ती बाजूला करा, बाजूला करा. बाजूला घेऊ, बाजूला घेऊ. तुला काय वाटत? मला कळणार नाही. म्हणजे ती गाडी याचसाठी बंद पडली होती का? नाही नाही नाही, बोल नाही तर. अहो, जास्त विचार करू नका, सगळं होईल व्यवस्थित.
अगं असं म्हटल्याने काळजी कमी होते का? पण येऊ का? या ना, या या. मनोहरराव, तुम्हा दोघांशी जरा एक महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. अहो आम्हाला असं परक नका समजू अरविंदराव. जे बोलायचं ना अगदी मन मोकळेपणाने बोला. म्हणजे आम्ही तुमचं टेन्शन समजू शकतो. खाली जे काही घडलं ते कळलं आम्हाला. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. अरे सोडा रे. हे भाऊ चुप रे. अहो सांगा आई यांना. आई तुम्ही तरी सांगा. काय रे लपून लपून टेहळणी तूच करत होतास ना? हा अरे बोल ना. हा काय भामतीये? हे बघ आता माझी तारा जे जे विचारील ना ते समद गप गुमान बोलायचं आणि अगदी खरं खरं बोलायचं. काय टोनग्या भिडे बिल्डरचा आदमी आहे ना तू? त्या भिडे बिल्डरला हजारदा सांगितलंय आपल्या या पाड्यात पाऊल ठेवायचं नाही, पण त्याला ऐकायचंच नाही. लय माजलंय ते. तुझ्या भिडे बिल्डरला जाऊन सांग तू किती बी पिछा पुरवला आणि किती बी धमक्या दिल्या तरी हिथं या पाड्यात मी टावर बांधू देणार नाही. हा पाडा म्हणजे या ताराचा प्राण हाय, प्राण. आणि इथल्या माणसांसाठी तिला तिचा जीव बी द्यावा लागला तरी तिला परवा नाही. पण ही जमीन मी कोणत्या बी बिल्डरला देणार नाही. या पाड्यात एकच वायदा आहे, फक्त या ताराचा कायदा चालतोय. आज मी तुला जिद्द सोडणार नाही. तारा मला सोडा. तारा हो तारा सोडा मला. अहो तुमचं काहीतरी गैरसमज होतं. तारा मी लय साधा माणूस. तारा ते भिडे काय माहित नाही मला. मी बिल्डरचा माणूस नाही आता. नाही लय साधा. मी संजय. चिकटली का जीप? टाळूला चिकटली का? बोल. कसं बोलू? ताई अगं तू कुठं फसवलंस मला. खरं म्हणजे तुमच्याशी कसं बोलावं तेच कळत नाहीये. पण खाली जे काही घडलंय ना त्यावरून कंपनी अडचणीत येईल असं दिसतंय. मी आता तोच विचार करत होतो. म्हणजे कंपनी धोक्यात असताना आपण हा जो घरी लग्नाचा घाट घातलाय आपण घाई तर करत नाही आहोत ना. म्हणजे लग्न करताना असं नको व्हायला की धड लग्नही एन्जॉय करता येत नाहीये आणि कंपनीचं टेन्शनही कमी होत नाहीये. म्हणजे डोक्यात विचार असताना कंपनी बद्दल टेन्शन असताना मन तरी कसं लागणार ना. तुम्हा सगळ्यांना यावेळेस बिझनेस कडे लक्ष देणं गरजेचं आहे. मनोहरराव तुम्ही एवढं समजून घेतलं ना खरं सांगू मन खरंच हलकं झालं. बघ अक्षयचं लग्न जेव्हा जेव्हा आम्ही ठरवत आलो ना प्रत्येक वेळी अडचणी आल्यात. आता बघा ना त्याचं लग्न ठरवतो आणि पुन्हा. पण दुसरं ऑप्शन नाहीये डॅड. आणि आता ह्या सिच्युएशन मध्ये मला लग्नाचा विचार करणं योग्य वाटत नाहीये. आय एम सॉरी आई बाबा, पण लग्न पोस्टपोन करण्याशिवाय दुसरं कुठलं ऑप्शन नाहीये. आजी अरे तुम्ही सगळे इथे आहात होय. मी घरभर शोधते तुम्हाला. अक्षय मी काय म्हणते आपण कामाची सगळी वाटणी करून घेतले पण सगळ्यात आधी आपण देवाची पूजा करून घेऊया. अरे देवाची पूजा करून घेतल्याशिवाय लग्न पार पडेल का? हो की नाही? आधी देवाची पूजा करू मग बाकीचं तुमचं ते संगीत मेहंदी काय करायचं ते करा तुम्ही. बरोबर ना? अगदी बरोबर आजी. हा अगं देवाची पूजा महत्वाचीच आहे. अगदी तू सांगतेस ना तसंच होईल. आणि तू आणि श्रावणीने अर्धी कामं संपवलीच आहे. हो माझ्यासाठी काहीच राहू दिलं नाही. आणि श्रावणी आजीला काही मदत लागली तर करायची. ओके मी काय म्हणते श्रावणी मी तुला सगळं सांगेन ह्याच्या पुढचं काय काय करायचं काय वगैरे ते. हे तू चांगलं केलं नाहीस आराध्या. मगाशी तू एकदम निघून गेलीस मग मी घाबरलो ना.
आणि काय काय करायला हवं होतीस मला त्या सगळ्यांसमोर. आपल्याला मजा आली, पण ते सगळे हसत होते ना आपल्यावर. हसू दे ना. तुला माहितीये का, जो हसतो ना त्याचे दात दिसतात. हे बघ, तू हसला तर तुझे पण दात दिसले. तुला वेडी आहेस का तू खरंच. काय झालं, दे ना टाळी. दे ना टाळी, दे ना टाळी. टाळी का देत नाहीयेस तू? तू टाळी टाळी का देत नाहीयेस आराध्या? तू 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 टाळी दे ना आराध्या. तू तू लांब लांब का जातेस माझ्यापासून? दे ना टाळी मला. तू असं का वागतेस? तू माझ्याशी काल पण असं वागलीस. तू कुठल्या तरी वेगळ्याच रूपात आलीस आणि मग देवळात मला उलकावणी देऊन निघून गेलीस आणि आता पण असं वागतेस. असं का करतेस? दे ना टाळी. टाळी दे ना प्लीज. दे ना टाळी. टाळी. असं वाईट वाटून घेऊ नकोस प्लीज. अजून फक्त थोडे दिवस तुला माझ्याशिवाय राहावं लागणार आहे, पण तुझ्या आयुष्यात मी परत येणार आहे. आणि यावेळी अशी आराध्या बनून येईन जिला तू टाळी पण देऊ शकतोस आणि स्पर्श सुद्धा करू शकतोस. श्रेयस, काय अवस्था करून घेतलीयस रे स्वतःची? बघवत नाही तुला असं? तुला यातून कसं बाहेर काढायचं खरंच कळत नाही आम्हाला. कळतंय इतकंच की तुझ्या भूतकाळातून तुला बाहेर काढून तुझा भविष्यकाळ सुंदर करायला हवा. अजून थोडे दिवस तुला माझी वाट बघावी लागणार आहे. बघशील ना? मी थांबेन. मी बघीन ना वाट. मी किती वेळ वाट बघीन, पण तू परत ये. तू परत ये आणि मला टाळी दे. मी थांबून राहीन. वाट बघीन मी. नाही श्रेयस, आराध्यासारख्या दिसणाऱ्या मुलीला आम्ही तुझ्या आयुष्यात येऊच देणार नाही. नेव्हर. पण जर खरंच तिच्या येण्याने तुझ्यामध्ये बदल होणार असतील तर